साधारण वाजले होते 11:30. गर्गाचार्य अनवाणी पायानी यमुनेवरती गेले. तिने जी भांडी दिली होती ना, भांडी आत्ताचा शब्द आहे बरं का, पात्र असा शब्द आहे त्याला. तिनं जे पात्र दिलं होतं ना, ते त्यांनी त्यांच्याकरता पात्र करून घेतलं. सदाशिव पेठेत चालू शकतं असं. स्वच्छ धुवून घेतलं, त्यातलं पाणी आणलं, यमुनेचं काय तो तांदूळ दिले होते ते दुधामध्ये शिजायला ठेवले, खीर केली. खीर घ्या, छान रट 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 अशी ती खीर उकळली. त्यांनी ते पातेलं खाली काढलं आणि त्याच्यावरती तुलसी दल ठेवलं, अर्धवट झाकणी ठेवली. आपण जो देवाला नैवेद्य दाखवतो ना, तर तो नैवेद्य दाखवणे असा शब्द नाही बरं का, नैवेद्य समर्पण करणे असा शब्द आहे. समर्पण आहे त्याच्यामध्ये. देव खातो का? खातो खातो. काही जण हो म्हणतायत, काही जण नाही म्हणतायत. काय आपली भावना काय आहे ना, त्याच्यावरती आहे बरं का सगळं. आपल्या भावनेवरती आहे. एकाला प्रश्न विचारला बरं का आपल्या सरांना, तो काही हे मानत नव्हता, छे देव वगैरे काही. हल्ली ती फॅशन आहे असं मला कळतंय. देव नाही असं म्हणायची फॅशन आहे. काय हिंदूंच्या आणि हिंदूंच्या उपासना पद्धतीच्या बद्दल काही आक्षेपार्ह बोललं तर आपण लवकर मोठे होतो, व्हायरल होतो ते सगळं आणि चर्चेत येतो, असा समज आहे राजकारण्यांचा. त्यानं विचारलं त्यांच्या गुरुजींना, हे असं आपण ठेवतोय देवासमोर, देव काही खात नाही हो, हा देव काही खात नाही, कशाला चाललंय हे नाटक सगळं? त्याच्या गुरूंनी सांगितलं बरं का, ठीक आहे, लक्षात घ्या, संत कधीही थेट उपदेश करत नाही. 1-2 दिवस मध्ये गेले आणि त्यांनी काय केलं, त्याला एक श्लोक लिहून दिला. म्हणाले हा श्लोक आहे ना, हा तू पाठ करून ये. तो गुरुजींना म्हणला होता, अहो सगळं अन्न तसंच तर आहे, देव कसं काय खाईल, देव काही खात नाही. एक 5-7 दिवसात त्याचा तो श्लोक पाठ झाला. आला गुरुजी म्हणाले, बघू. ती वही घेतली, काय त्यावेळेच्या पद्धतीप्रमाणे जे होत होते. म्हणाले झाला का पाठ, मुखोद्गत झाला का, असा शब्द आहे बरं का. ते म्हणाले हो झाला. म्हण. त्याने अगदी बरोबर तो श्लोक म्हणला बरं का. पण त्याचे गुरुजी म्हणले, अरे तुझा काही पाठ वगैरे झाला नाही बरं का, जा परत. त्याला काही कळे ना, जा परत, पाठ इथे जे लिहिलंय तेच मी म्हणतोय, मग पाठ नाही असं कसं काय म्हणतात? त्याला वाटलं काही शब्द एखादा चुकत असेल, संस्कृत उच्चारण चुकत असेल. गेला, पुन्हा ते करेक्ट केलं आत्ताच्या भाषेत आणि आला. म्हणाला गुरुदेव झालाय माझा तयार, म्हण. असं समोर धरलं गुरुजींनी. नाही रे तुझं नाही झालेला. पुन्हा 2-3 वेळा त्याला परत पाठवला बरं का. तो म्हणाला, अहो मी तुम्हाला म्हणून दाखवतोय, तुम्ही लिहून दिलेली तीच अक्षर आहे, तेच सगळं मी तसंच म्हणतोय आणि तुम्ही म्हणताय की पाठ नाही झालेला. गुरुजी म्हणतात, अरे तू जे म्हणतोय